सकाळी सकाळी ना पोह्याचा बेत होता म्हणून कांदा मिरची चिरली आणि कढई ठेवली, त्यात तेल टाकलं, तेलात थोडी मोहरी थोडी जिरे टाकले, मस्त असे तडतडू दिले. नंतर त्यात चिरलेला कांदा घालून घेतला. ते छान मस्त असं परतू दिला. लाल होईपर्यंत तोपर्यंत इकडे पोहे भिजत घातले, त्यात हळद आणि मीठ टाकलं, छान असे एकत्र करून घेतले. त्यात कांदा मिरची टाकून फ्राय केलं. नंतर पोहे ॲड केले. पोहे फ्राय झाले आणि त्याच्यावर झाकण ठेवलं थोड्या वेळासाठी. नंतर बघा छान असे पोहे तयार. नंतर मग वरती गेले, वरती जाऊन कपडे आणायचे होते. वरती चला मी तुम्हाला जास्त कपडे होते मेथीची भाजी आणि बघा थोडीशी कोथिंबीर लावली. आज खूप आणि सारे हे बघा कपडे मी वर होते. भाजी लावली मेथीची. हे बघा मेथीची भाजी कशी लावली छान उगली बघा. आणि कांदे होते घरी कोंब आलेले, ते पण लावले होते. त्याला कोंब ते पण बघा किती छान आले. टोपल्यात बघा आणि मोठं टोमॅटोचं झाड उपटून लावलं तर ते काही छान आलं. बाजूला उगलं होतं. हे बघा कोथिंबीर पण लावलेली आहे. इथं मी टोमॅटो पण आले छान ह्याच्यात. एक कांदा एक मिरचीचं झाड लावलंय. कोथिंबीर खाली आले. मग भाजी निसायची होती मेथीची भाजी निसून घेतली. दादूची बघा कशी गुडगुड चालू. मध्ये 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 काम करताना मध्ये नंतर थोडे कपडे चेंज केले दादूचे. विरान दादू खेळत होते मस्त. इकडे 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 म्हण मम्मी, मम्मी म्हण मम्मी. दादू इकडे बघ मम्मा. म्हण बाय विरा, बाय म्हण. इथं बसून कर, खाली बस. हे बघा विराचा कसा अभ्यास चालू आहे. हाय कर विरा. काय करती तू? अभ्यास. कलर देती का मँगोला? दे ना मग, दाखव ना देऊन. मँगो म्हणजे मँगो म्हणजे हा, व्हेरी गुड. आणि पोएम म्हणून दाखव ना तुझी. इथं उभं राहून म्हण छान. हे दोघांसोबत खेळणं झालं. चला मग आता रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करा म्हणलं. मग काय रात्रीच्या स्वयंपाकात आज तर तुरीच्या शेंगाचे सोल्याची भाजीच करणार होते, म्हणून मग लागले तयारीला. पहिले तर हिरवी मिरची थोडंसं तेल टाकून भाजून घेतली. हिरवी मिरची भाजायला थोडा वेळ लागतोय. ती भाजल्यावर मग एवढं तिखट लागत नाही.
मग धने भाजून घेतले थोडं तेल टाकून. मग धने झाले की मग कांदा, हा कांदा आम्ही पहिलेच उन्हाळ्यातच वाळून ठेवलेला आहे, म्हणजे मग पटकन भाजी करायला सोपी जाते म्हणून. हा कांदा थोडासा काळा होईपर्यंत भाजला. आणि ही जे तुरीचे शेंगाचे दाणे आहेत ते पण थोडे तेल टाकून भाजून घेऊ. मसाला आणि ते तुरीचे सोले सगळेच एकत्र काढून घेऊ मिक्सरमधून. काढणं झाले. आता तेल टाकून मोहरी टाकून लगेच फोडणी देऊ भाजीला. मोहरी छान तडतडायला लागली की ते टाकून द्यायचा मसाला काढलेला. हा मी मसाला टाकलेला आहे आता. ती घट्ट झाली म्हणून थोडं पाणी ॲड करायचं. चवीनुसार मीठ ॲड करायचं. आणि बघा झाली भाजी आपली मस्त अशी उकळी पण आलेली आहे. छान अशी भाजी तयार. चला मग या जेवायला. ओके बाय.